शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MRAGS मधून करा। दिव्यांग बांधव यांना 6,000 रुपये मासिक मानधन द्या या मागण्यांसाठी प्रहारचे सुभाष देशमुखांच्या घरासमोर आंदोलन। सोलापूर प्रतिनिधी शुक्रवार 1 एप्रिल 2024 रोजी रात्री 9 वाजता शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MRAGS मधून करणे, दिव्यांग बांधव यांना 6,000 रुपये मासिक मानधन देण्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठविण्याबाबत दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरासमोर महिला हॉस्पिटल ते त्यांच्या घरापर्यंत चालत जाऊन अनोख्या पद्धतीने टेंभा आंदोलन करण्यात आले व मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख म्हणाले की महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या पक्षाची निवडणूक जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते। आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट व वाढत्या महागाईने शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडालेला आहे। महाराष्ट्रात दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगत आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्यानुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिद्ध झालेले आहे। अशी परिस्थिती असताना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आलेले आमदार महोदय कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाही अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भूमिका घेत नाही। यासाठी महाराष्ट्र हा विचारवंत आणि लढवया व्यक्तीचा महाराष्ट्र आहे। एप्रिल महिन्यामध्ये 11 एप्रिल ही शेतकऱ्याचा आसूड लिहिणारे शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करीत आहे तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला आहे। या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुपट्टा व छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असताना त्याच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते माननीय बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात 1 शेतकरी कर्जमाफी 2 पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MRAGS मधून करण्याबाबत 3 दिव्यांग बांधव यांना 6,000 रुपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्यांबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवून शेतकरी व गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा असे सांगितले। सदर आंदोलनावेळी हे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी रुग्णसेवक बाबा मिस्त्री, फैसल सालार, मनोहर दोंतुल, बख्त्यार शेख, रफिक इनामदार, मोहसिन खान, निरंजन ख्याडे करमाळा, जाफर सय्यद, फेरोज शेख, सादिक देवणी, अयाज बांगी, फेरोज पठाण, उस्मान नदाफ, अमजद खान पठाण, आदिल शेख, अतिक शेख, उजेब इनामदार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी 2024च्या त्यांच्या घोषणापत्रामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो असे खोटे आश्वासन देऊन ते सत्तेत आले। सत्तेत आल्यानंतर सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे काम सरकारने केलेले आहे आणि याच्या विरोधात सरकारला त्या संपूर्ण गोष्टीची आठवण करून देण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे सोलापूरचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरातील माजी मंत्री तथा विद्यमान दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मशाल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। मशाल मोर्चाचं कारण एवढंच आहे की जे सरकारच्या डोक्यामध्ये अंधार झालेला आहे त्या मशालीने
त्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढलेला आहे. आम्ही सुभाष बाबूंना सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी तुम्ही जर प्रयत्न करा, तुम्ही या ठिकाणी सत्तेत आहात आणि सत्तेत असून सुद्धा शेतकऱ्यांना जर कर्जमाफी देत नसाल आणि अशा सरकारला आम्ही मुळासहित उकळून टाकण्यासाठी प्रहारचे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी महाराष्ट्रात सज्ज आहेत. येत्या काळामध्ये शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सरकारला सामोरे जावं लागेल, एवढे मात्र या ठिकाणी नक्की. देवेंद्र फडणवीस साहेबांचे निवडणुकीपूर्वी यांनी प्रभुरामाची शपथ घेऊन शेतकरी कर्जमाफी करू असं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्याच्या जीवावर त्या ठिकाणी सरकार आणलं, परंतु त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी करता आली नाही. त्यासाठी आमचे माजी मंत्री सर्वेसर्वा बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्चा आंदोलन केलेलं आहे. आज आम्ही सोलापूरचे आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या या ठिकाणी घरासमोर आंदोलन करत आहोत. त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे कान उघडा. आम्ही सुद्धा मशाल पेटवून त्यांच्या मनात कुठंतरी शेतकऱ्याविषयी एक पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सरकारने लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी, अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल.